रामकृष्ण हरी राम राम। मी तुम्हाला दोन गोष्टी बोलतो, जय हिंद जय महाराष्ट्र। आणि रामकृष्ण हरी फडणवीस साहेब, शेतकऱ्याचं कर्ज माफ करणं तुमच्या हातात आणि तुम्ही 7-12 कोऱ्या करून सांगितलं होतं, तुम्ही 7-12 कोऱ्या करा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे तुम्हाला निवडून देण्याचं काम झालं सुरुवात। आता इलेक्शन सुरू झालेलं आहे आणि माणूस निवडा, जे माणूस करते त्याच्यात त्याला माणूस टाका। जिल्हा गणेश, तालुका गणेश जसं कसं असते तसं नाही। माणूस निवडीसान रोडाचं बजेट खाणारच, माणूस निवडीसान समजा लुटावूनच खास, तसं करू नका। प्रत्येक काहीतरी बघा आणि शेतकऱ्याचं मुडकं दाबू नका। तुम्हाला एकच नंबर त्याची विनंती, शेतकरी प्रत्येक कर्मचाऱ्याला शेतकरी दिसायला आणि राजकारणी लोकांना शेतकरी दिसायला की बळीराजानं काही पाप केलेलं असेल, पण खरंच खरोखर बळीराजानं पाप केलेलं आहे। बळीराजानंच तुम्ही आणि बळीराजा संकटामध्ये राहणार आणि संकट दूर करणार बळीराजाच आहे आणि शेतकरी राजा। मला एक म्हणायचं, तुम्ही जरी आमचं कर्ज नाही जरी माफी केलं तर आमच्या धान्याला जर तुम्ही भाव दिला तरी आमचं कर्ज फेडू शकतो। आता कर्ज फेडू शकत नाही, फेडू शकत नाही, कर्जाचं थोडं मोठं झालेलं आहे म्हणून आमचा शेतकरी घायल झालेला आहे आणि त्याच्यात निसर्गाने साथ सोडली आहे। निसर्गाने साथ सोडली म्हणून कसं पाणी पाऊस जास्त झाला, तसं करू नका। पहिले जे रान झुंकारत होतं तर आता रान सुद्धा झुंकारणं म्हणजे राजामध्ये आपल्या खळबळा उडाली, म्हणजे राजामध्ये खळबळा उडाली। आमच्या लहानपणी इंदिरा गांधी देवादारी गेली त्यावेळेस रान झुंकारलं होतं, तर माणूस काय म्हणायचं, रान कसं काय झुंकारलं, रान कसं काय झुंकारलं, म्हणजे असं झालं, म्हणजे पंतप्रधान म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान असे झालेले आहेत, मुख्यमंत्री असे झालेले आहेत, फलान झाले तर म्हणून ते रान झुंकारलं गेलं। आता आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीच चव राहिलं नाही, इमानदारीचं राजकारण राहिलं नाही। तसं तुम्हाला बाबा इमानदारीनं करा, लेकरा बाळाची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, समजा पद्धतशीर करा आणि तुम्हाला एकच आहे, आमचे लेकरं बाळ जगू द्या आणि शेतकऱ्याला अडचणीत आणू नका, ही माझी नम्रतेची विनंती। माणूस निवडा, खास निवडा, तालुक्या गणेश, जिल्हा गणेश, इमानदारीचा माणूस सभापती करा, पंचायत समिती करा, जिल्हा परिषद करा, मात्र चांगला व्यवस्थित करा। बघा, दोन गोष्टी बोलतो, जय जय महाराज।